महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी ते 25 मार्च असं आत्ताच कामकाज सल्लागार समितीमध्ये जाहीर झालेला आहे। 6 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल आणि नंतर त्यावरती चर्चा होईल। अर्थसंकल्प मांडताना अर्थसंकल्पामध्ये काय महाराष्ट्राच्या जनतेला मिळणार यावरती विरोधी पक्ष म्हणून आमचं लक्ष असेल। जी आश्वासनं गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून सत्तारूढ पार्टीने दिलेली आहेत, या आश्वासनांचं प्रतिबिंब किंवा त्याला लागणाऱ्या पैशाची तरतूद ही अर्थसंकल्पामध्ये केली जाते की नाही हे देखील आम्ही फार बारकाईने बघणार आहोत। कारण भरमसाठ घोषणांचा पाऊस, घोषणांचा सुकाळ गेल्या वर्षभर आम्ही पाहतोय। आता ह्या सगळ्या घोषणा, ही आश्वासनं, ही ज्या काय थापा त्यांनी मारलेल्या आहेत त्यांची पूर्तता ते कशी करणार आहेत ते ह्या अधिवेशनामध्ये कळेल। आणि जरी सत्तारूढ पक्ष हा जरी संख्येने मोठा असेल तरी देखील विरोधक म्हणून आम्ही कुठेही कमी पडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। दुसरीकडे विरोधी पक्ष नेता जे निवड होणं अपेक्षित होतं, मागच्या वेळी देखील नागपूर अधिवेशनात झालं नाहीये, यावेळी देखील होईल का? काय अपेक्षा आहे? सरकार विरोधी पक्ष नेमेल का? सरकारला तर विरोधी पक्षाचा आवाजच नकोय। त्यांची तर अशी अपेक्षा आहे की कोणी बोलूच नाही। परंतु एक गोष्ट मला नक्की माहिती आहे, मी विधान परिषदेच्या बाबतीत तर नक्की सांगू की आमचा प्रत्येक आमदार हा विरोधी पक्ष नेता आहे आणि विरोधी पक्ष नेत्याप्रमाणेच तो आपली बाजू मांडत असतो। त्यामुळे ह्यांनी किती कायद्यांची पायमल्ली केली, किती कायदे पायदळी तुडवले, म्हणजे ज्या घटनात्मक पदांच्या बाबतीमध्ये सरकारने अतिशय दक्ष असायला पाहिजे ती घटनात्मक पदं देखील देण्यासाठी त्यांची मानसिक तयारी नाही। इथेच त्यांच्या पराभूत मनोवृत्तीचं दर्शन होतं आणि त्यामुळे मागणी आम्ही केलेली आहे। तशा प्रकारचे वारंवार त्यांच्याकडे आमची शिष्टमंडळं जाऊन भेटलेली आहोत आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की खरोखर सरकारला असं वाटत असेल की विरोधी पक्षाचं देखील ऐकून घेतलं पाहिजे, तर या अधिवेशनात ते विरोधी पक्ष नेत्याची घोषणा करतील अशी अपेक्षा ठेवतो। विलीनीकरणासंदर्भात सातत्याने विचारलं जात आहे, सातत्याने प्रश्न येत आहेत। काय वाटतं, आज सकाळी देखील एक सूत्रांनी दिलेली माहिती अशी होती की दोन्ही पक्ष राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार आहे, त्यानंतरची भूमिका नेमकी काय असू शकते? मी राष्ट्रवादीचा कोणी नाही, मी सुद्धा नाही आणि आम्ही तिघेही ते राष्ट्रवादीचे कोणी नाही आहोत। त्यामुळे आमचं या विषयावरती बोलणं हे काय उचित ठरणार नाही। त्यांचे लोक येतील त्यावेळेला त्यांना हा प्रश्न विचार। चंद्रपूरमध्ये जे घडलेलं आहे की शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिलेला आहे, ज्या की आम्हाला अपेक्षित होतं की काँग्रेस आणि शिवसेना ही एकत्र येईल। काय नेमकं समीकरण का जुळलं नाही? आपल्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्था या स्थानिक पातळीवरती, स्थानिक नेत्यांवरती त्याचे निर्णय घेण्याचे अधिकार सर्वच पक्षांनी दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने स्थानिक पातळीवर जे काही निर्णय झालेले आहेत त्याच्यापैकीचा हा एक निर्णय आहे। हा काय पक्षाचा किंवा महाविकास आघाडी म्हणून घेतलेला निर्णय नाही। दुसरीकडे मात्र ज्या पद्धतीने वाटाघाटी सुरू होती, मग नेमकी खीळ कुठे बसलेली आहे? एकीकडे संजय राऊत म्हणतायत की भाजपला कुठल्याही परिस्थितीत मदत होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। मी पुन्हा एकदा सांगतो की स्थानिक नेतृत्वावरती, स्थानिक पदाधिकाऱ्यांवरती हे विषय सोडलेले असल्यामुळे त्यांनी घेतलेले निर्णय आहेत, त्यांनी जे निर्णय घेतलेले आहेत ते त्यांना दिलेले अधिकार, त्यांनी घेतलेले निर्णय आहेत। शिवभोजन थाळीचे पैसे रिलीज करण्यासंदर्भात काय? शिवभोजनाच्या संबंधी माननीय मुख्यमंत्र्यांशी मी आता बोललो। शिवभोजन केंद्र जे आहेत त्यांचे पैसे मागील 6 महिन्यापासून दिले गेलेले नाही आहेत, त्यामुळे केंद्र बंद करण्याच्या मनस्थितीत आहेत। काही लोक पैसे न दिल्यामुळे आत्महत्या करतील अशा स्थितीमध्ये आहेत। माननीय मुख्यमंत्री आणि अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांशी मी आता बोललो, त्यांनी चीफ सेक्रेटरीला सांगून तात्काळ हे पैसे रिलीज करा अशा पद्धतीच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत। एक महीने का बजट सत्र शुरू हो रहा है, कैसे देखते हैं कितना प्रमुख